हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांची खूप प्रचंड असा डिमांड होता की जी ITI इन्स्ट्रक्टरची जी काय वॅकन्सीज आलेली आहेत आणि CBT 1 एक्झाम झालेली आहे आणि आता CBT 2 एक्झाम लवकरच जी नोव्हेंबरमध्ये एक्झाममध्ये CBT 1 चा रिझल्ट पण लागेल आता आणि CBT 2 ची जी काय संभाव्य त्यांनी जी काय डेट दिलेली आहे ती नोव्हेंबरमधली दिलेली आहे। तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ज्या काही सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड जे काही ट्रेड्स आहेत या पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइज मध्ये, तर त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी इन्क्वायरी केलेली आहे आमच्याजवळ की त्याचा एक्झॅक्टली सिलेबस काय असेल किंवा कोणत्या कोणत्या ट्रेड्स मध्ये कुठल्या कुठल्या पॉईंटचा एक्झॅक्टली स्टडी केला पाहिजे, अशी बरीचशी मागणी होती। तर त्यासाठी खास हा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत। तर यामध्ये आजच्या या सेशनमध्ये जो एक सर्वेअर नावाची जी काही ट्रेड आहे किंवा सर्वेअरशी रिलेटेड ज्या काही जागा निघालेल्या आहेत, तर सर्वेअरचा जो डिटेल सिलेबस आहे म्हणजे सेमिस्टर वाईज जो काही सिलेबस आहे आणि तुम्ही स्टडी करताना कुठल्या कुठल्या टॉपिकचा स्टडी केला पाहिजे हे आपण आजच्या या सेशन मध्ये बघणार आहोत। तर आपल्याला जसं माहित आहे की जी काही CBT 1 होती त्याचा जो काही सिलेबस होता तो कॉमन होता सगळ्या ट्रेडसाठी, ज्यामध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, ॲप्टिट्यूड असेल आणि GS असेल हा पार्ट होता, ज्याची जी काही एक्झाम आहे ती सप्टेंबरच्या लास्ट वीक मध्ये झालेली आहे आणि त्या एक्झामच्या द्वारे आता जी काही नेक्स्ट स्टेज असेल तर ती असणार आहे CBT 2 आणि त्याचा जो सिलेबस आहे जसं इथं सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या ट्रेडसाठी, तर ट्रेड रिलेटेड असं इथं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर हे क्वेश्चन जे आहे ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये असतील। क्वेश्चन जे आहेत एक्झाम स्ट्रक्चर जे आहे तर ते कशा पद्धतीचं आहे, यामध्ये तुम्हाला टोटल 40 क्वेश्चन्स असतील, 2 मार्क्स इच, म्हणजेच तुम्हाला टोटल 80 मार्क्सचा हा CBT 2 असणार आहे। आता याचा जो सिलेबस आहे जसं इथं सांगितलेलं आहे की ट्रेड रिलेटेड, मग आता ट्रेड रिलेटेड म्हणजेच कुठला सिलेबस ते सुद्धा तिने तिथे डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे। सिलेबस फॉर रिलेव्हंट ट्रेड एक्झिस्टेड ऑन DGT म्हणून जी काय न्यू दिल्लीची जी वेबसाईट आहे ITI शी रिलेटेड, तर त्या वेबसाईटवर जो काय त्या ट्रेडचा जो काही सिलेबस दिलेला आहे किंवा त्या एक्झाम बद्दलचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स दिलेले आहेत त्यावरच क्वेश्चन्स तुम्हाला ह्या CBT 2 मध्ये येणार आहेत, बरोबर आहे। आणि त्याचबरोबर इथं पण एक नोट दिलेली आहे की जी इंडस्ट्री 4.0 जे काय आहे किंवा ॲडव्हान्स जे काय टेक्नॉलॉजीज असतील त्या ट्रेडशी रिलेटेड त्यावर सुद्धा काही क्वेश्चन्स तुम्हाला जे आहेत हे विचारले जाऊ शकतात, असं स्पेसिफिकली इथं सांगितलेलं आहे। आता यामध्ये टोटल पोस्ट काय आहे, त्याची एलिजिबिलिटी काय, फॉर्म बद्दल सगळे जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत, तुम्ही ते चेक करू शकता। आणि तुम्ही आता जे काही डॉक्युमेंट्स असतील याच्याबद्दलची जनरल जे काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ऑलरेडी आपण व्हिडिओ जे आहे ते शेअर केलेले आहेत। तर अशा या तुमच्या ट्रेड वाईज ज्या सिव्हिलशी रिलेटेड ज्या काही कनेक्टेड जे काही ट्रेड्स आहेत वेगवेगळे, जसे की सर्वेअर असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्टर असेल किंवा तुमचं ड्राफ्ट्समॅन सिव्हिल असेल, असे वेगवेगळ्या पोस्ट या तुम्हाला इथं बघायला मिळतील। टोटल ज्या पोस्ट आहेत त्या आता जसं की त्यांनी सांगितलेलं आहे की वेबसाईटवर DGTच्या जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला सिलेबस आहे, सिलेबस डिटेलमध्ये मिळणार आहे। तर तुम्हाला जर ट्रेड वाईज सिलेबस आता आपण इथं बघणारच आहोत, बट तुम्हाला सुद्धा तो जर चेक करायचा असेल, तिची जर डॉक्युमेंट पाहिजे असेल तर या वेबसाईटवर अवेलेबल आहे, या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक अशी लिस्ट मिळेल, यामध्ये तुम्हाला जे स्पेसिफिकली जी ब्रँच आहे त्या ब्रँच बद्दल इथं दिलेलं आहे, म्हणजे जसं कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड ज्या काही तुमचे ट्रेड्स आहेत तिथे तुम्हाला बघायला मिळतील। मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता ड्राफ्ट्समन तुम्हाला पाहिजे असेल किंवा सर्वेअर पाहिजे असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीचे एक PDF तिथं तुम्हाला ओपन होईल, जसं की इथं आहे सर्वेअरशी रिलेटेड ही अशी तुम्हाला एक PDF तिथे मिळेल। त्यामध्ये डिटेल तुम्हाला सिलेबस जो आहे ट्रेड सिलेबस तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर हाच सिलेबस आज आपण डिस्कस करणार आहोत। या आजच्या सेशनमध्ये आपण एक्झॅक्टली कोणते कोणते टॉपिक्स ॲज अ सिव्हिल इंजिनियर, म्हणजे तुम्ही डिप्लोमा केलेला असेल किंवा डिग्री केलेला असेल तर ऑलरेडी कुठले पॉईंट्स आपण स्टडी केलेले आहेत आणि कुठले नवीन पॉईंट्स यामध्ये ITIच्या या कोर्समध्ये तुम्हाला आणखी स्टडी करावे लागतील हे सुद्धा आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला तर मग आज स्टार्ट करूयात सर्वेअरशी रिलेटेड। जर तुम्ही टोटल सिलेबस बघितला तर सिलेबस जो आहे अशा पद्धतीचा सिलेबस आहे सेमिस्टर वाईज। मी इथं पहिल्यांदा जे काही मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल्समध्ये तुम्हाला सिलेबस, म्हणजे जसं आपली इंजिनिअरिंगमध्ये चॅप्टर्स असतात, युनिट नंबर्स असतात, तसेच इथं मॉड्यूल्स आहेत सेमिस्टर वाईज। तर हा सर्वेअर जो आहे टोटल 4 सेमिस्टर आहेत, यामध्ये तुम्हाला सेमिस्टर वाईज जसं की इथं बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सेफ्टी बघायला मिळेल, त्यानंतर सेफ्टी नंतर आहे बेसिक। आता हे जे 2 पॉईंट्स आहेत ते बऱ्यापैकी ज्या काय सिव्हिलशी रिलेटेड ज्या काही ब्रँचेस ज्या काही ट्रेड्स आहेत तिथं बऱ्यापैकी हा कॉमन सिलेबस तुम्हाला बघायला मिळेल, जसं की सेफ्टी असेल, ड्रॉइंगशी रिलेटेड काही पॉईंट्स आहेत। त्याचबरोबर नंतरचा जो सिलेबस आहे तो मात्र तुम्हाला या ट्रेड वाईज नंतरचा सिलेबस टॉपिक वाईज स्पेसिफिकली तुम्हाला दिलेला आहे। जसं की आता बघा चेन सर्विंग असेल, कंपास सर्विंग असेल, त्यानंतर कॅडशी रिलेटेड असेल, त्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये प्लेन टेबल सर्वे, थेडोलाइट, लेवलिंग, टॅकोमेट्री, कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग, म्हणजे यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर बरेचसे जे टॉपिक्स आहेत ते ऑलरेडी आपल्या सिव्हिलशी रिलेटेड हे टॉपिक्स तुम्हाला सर्वेअरमध्ये बघायला मिळतील। त्यानंतर सेमेस्टर 3 मध्ये जर बघितलं तर परत कंटूर सर्वे आहे, कर्व आहे, टोटल स्टेशन आहे, कॅडेस्ट्रियल सर्वे आहे,
रोड प्रोजेक्ट आहे आणि जी लास्ट सेमिस्टर आहे त्यामध्ये परत तुम्हाला कॅड असेल, त्यानंतर काही कार्टोग्राफिक प्रोजेक्शन आहे, त्यानंतर GIS चा पार्ट आहे, त्याचबरोबर हायड्रोग्राफिक सर्वे आहे, ट्रान्समिशन लाईन सर्वे आहे, त्याचबरोबर रेल्वे लाईन सर्वे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं डबल स्टोरी बिल्डिंगशी रिलेटेड ड्रॉइंग आणि एस्टिमेशन असे हे मेन मॉडेल्स तुम्हाला सेमिस्टर वाईज त्या सिलेबसमध्ये हे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी ते लिस्ट केलेले आहेत. त्यानंतर बघा आता आपण सेमिस्टर वाईज डिटेल सिलेबस बघूयात आणि त्याचबरोबर ऍडिशनल पार्ट्स कोणते आहेत आणि ऑलरेडी आपले जे काही पार्ट्स आपण स्टडी केलेले आहेत त्याचा पार्टचा रिव्हिजन कशा पद्धतीने आपल्याला करायचं, कोणत्या कोणत्या पॉईंटची रिव्हिजन करावी लागेल आणि कोणते कोणते पॉईंट्स नवीन आहेत हे आता आपण या सेशनमध्ये सेमिस्टर वाईज बघणार आहोत. तर पहिली जी सेमिस्टर आहे या सेमिस्टरमध्ये जर तुम्ही बघितलं पहिला जो चॅप्टर दिलेला आहे सेफ्टी, आता हा टोटली नवीन पूर्णपणे जर तुम्ही बघितलं टोटली न्यू असेल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंट, म्हणजे हे दुसऱ्या कुठल्या तरी एका चॅप्टरमध्ये आपण थोड्या प्रमाणात म्हणजे मॅनेजमेंटमध्ये थोड्या प्रमाणात सेफ्टी बद्दल बघितलेला आहोत, बट इथं मात्र हा पहिला जो चॅप्टर आहे हा सर्वेअर असेल, ड्राफ्टमन असेल किंवा बिल्डिंग असेल यामध्ये थोड्या प्रमाणात तुम्हाला हे कॉमन पार्ट इथं बघायला मिळेल सेफ्टीशी रिलेटेड. हा टोटली न्यू टॉपिक असेल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी. जसं की बघा लिस्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे जनरल आहे, सिंपल आहे, लिस्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट कुठल्या कुठल्या आहेत किंवा इक्विपमेंट कुठले आहेत, टूल्स कुठले आहेत सेफ्टीशी रिलेटेड, त्यानंतर ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थशी रिलेटेड काय रूल्स आहेत, ऑक्युपेशनल हॅझार्ड्स कोणते कोणते येऊ शकतात, त्यानंतर फॅमिलरायझेशन अँड इन्फॉर्मेशन अबाउट द इन्स्टिट्यूट अँड ट्रेड ते सुद्धा इथं असेल. त्याच म्हणजे थोडक्यात इंट्रोडक्शन जे आहे या पूर्ण ट्रेडचं ते सुद्धा तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्येच बघायला मिळेल. फायर सेफ्टी आहे तुमचं, फायर सेफ्टीशी रिलेटेड आहे, त्यानंतर ऍक्सिडेंट अँड सेफ्टी आहे, फर्स्ट एड आहे, बेसिक प्रोव्हिजन्स फॉर OSH आहे आणि इन्व्हायरमेंट. तर हा पहिला चॅप्टर जो आहे बऱ्यापैकी जो आहे नवीन असणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे डिटेलमध्ये स्टडी करावं लागेल आणि इम्पॉर्टंट आहे कारण सगळ्याच ट्रेडमध्ये हे बऱ्यापैकी कॉमन असा पार्ट असणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 2 सांगितलं जसं की हा सुद्धा बऱ्यापैकी सगळ्याच ट्रेडमध्ये यातले काही पॉईंट्स जे आहेत ते कॉमन असणार आहेत. तर युनिट नंबर 2 मध्ये बघा आता काय काय असेल, हे ड्रॉइंगशी रिलेटेड आहे, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले यूज करायचे आहेत म्हणजे अगदी बेसिक जे असतं आपलं प्रोटेक्टर असेल, त्यानंतर काही सेट स्क्वेअर्स असतात, पेन्सिल्स असतात वेगवेगळ्या, पेपरची साईज असते वेगवेगळी, बरोबर आहे. त्यानंतर अगदी इरेजर पासून त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामध्ये कंपास असेल वेगवेगळ्या, त्यामध्ये तुम्हाला ही स्केल्स असतील वेगवेगळ्या. तर हे सगळी इन्स्ट्रुमेंट बद्दलची माहिती तुम्हाला त्यामध्ये दिलेलं आहे, कोणतं इन्स्ट्रुमेंट कुठल्या याच्यासाठी यूज करायचं आहे, म्हणजे ह्या ज्या काही स्मॉल ऍक्सेसरीज आहेत त्या सगळ्या ऍक्सेसरीज बद्दल पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सेकंड चॅप्टर मधला पहिला जो पॉईंट आहे त्याच्याशी रिलेटेड असेल. त्यानंतर ड्रॉइंग शीट जी आहे ड्रॉइंग बोर्डला कशा पद्धतीने म्हणजे अगदी बेसिक लेवलचे हे पॉईंट्स आहेत. ओके, त्यानंतर बघा आता लेआउट ऑफ द ड्रॉइंग शीट असेल, त्यानंतर फोल्डिंग ऑफ शीट असेल, त्यानंतर लेटरिंग. हे तुम्ही जे आहे बऱ्याचदा आपल्याला इंजिनिअरिंग असेल किंवा डिप्लोमा असेल यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग अशा नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्यामधले सगळे पॉईंट्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, पण हे जे आहे फर्स्ट इयरला अगदी झालेलं असतं आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये आणि हे आपल्याला ज्या काय आपल्या MPSCची एक्झाम असेल किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स असतील ज्या आपण MPSC आता PMC असेल, PCMC असेल किंवा PWD असेल, WRDJ असेल, यामध्ये हा टॉपिक सहजा कुठं तुम्हाला हा सिलेबसमध्ये इन्क्लूड नसतो. त्यामुळे हा सुद्धा ऍज अ न्यूज म्हणावं लागेल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी, कारण हे बऱ्यापैकी दुसऱ्या कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. तर असे हे वेगवेगळे सर्कलचे टाइप्स असतील, ट्रायंगलचे टाइप्स असतील, वेगवेगळे तुम्हाला प्लेन फिगर्स ज्या आहेत, बेसिक ज्या फिगर्स आहेत त्याच्याबद्दल सुद्धा इथं तुम्हाला असतील. आणि जो पार्ट आपण स्टडी केलेला आहे, जो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे तो कुठला आहे, मग इंट्रोडक्शन अबाउट सर्वेइंग. म्हणजे सर्वेइंग म्हणजे काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ सर्वे काय असतं, स्केल काय असतात, वेगवेगळ्या टाईपच्या स्केल, अशा टाईपचा जो काही बेसिक पार्ट आहे तो मात्र इथं सुद्धा तुम्हाला युनिट नंबर 2 मध्ये किंवा मॉडेल नंबर 2 मध्ये बघायला मिळेल. तर हा एक आपण पार्ट स्टडी केलेला आहे. आता याच्यानंतर बघा बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग परत आहे, बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो सेकंड जो चॅप्टर आहे. तर यामध्ये बघा आता टाइप्स ऑफ स्केल असेल तुमचं, वर्नियर स्केल असेल, त्याचबरोबर म्हणजे इथून जो स्टार्ट झालेला आहे ह्यामधलेच आणखी काही ऍडिशनल पॉईंट्स तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत. मग यामधले बघा टाइप्स ऑफ स्केल आपल्याला माहिती आहेत, वेगवेगळ्या सर्वेमध्ये आपण यूज केलेले आहेत. जसं की आपण RF बघितलेला आहे, इंजिनिअरिंग स्केल बघितलेला आहे, प्लेन स्केल बघितलेला आहे, डायगोनल बघितलेला आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर वर्नियर स्केल मध्ये सुद्धा वेगवेगळे बघितलेलं आपण, डायरेक्ट वर्नियर असेल, एक्सटेंडेड असेल किंवा रेट्रोग्रेड असेल. तर हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं सुद्धा आहे परत एकदा युनिट नंबर 2 मध्ये. तर हा पार्ट ऑलरेडी इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी हा झालेला आहे. मग हे जे पार्ट्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये तुम्ही शिकलेला होता फर्स्ट इयर मध्ये, ते तुम्हाला इथे युनिट नंबर 2 मध्ये बघायला मिळतील. यामध्ये व्हिज्युअलायझेशन असेल, सेक्शनल व्ह्यू असेल, त्यानंतर आपण 2 बेसिकली व्ह्यूज बघितले होते बघा, ऑर्थोट्रॉपिक असेल, आयसोमेट्रिक असेल. तर अशा टाईपचे ड्रॉइंगचा पार्ट आहे. तर या वर्षी सुद्धा काही MCQ जे आहेत ह्या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. त्यानंतर बघा आता चेन सर्विंग हा पार्ट बऱ्यापैकी आपला झालेला आहे ऑलरेडी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटमध्ये. हे तुम्हाला व्यवस्थितरित्या जे आहे हे तुम्हाला रिवाइज करावं लागेल, सगळे जे पॉईंट्स आहेत ते बेसिक लेवलला.
आणि त्याचबरोबर MCQ ची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला ह्या युनिट नंबर 3 साठी ITI लेवलचे जे काही क्वेश्चन्स असतील त्यानुसार तुम्हाला याची करावी लागेल. ओके, मग यामध्ये बघा आता काय असतील की मेजरमेंट ऑफ डिस्टन्स बाय चेन अँड चेनिंग असेल, वेगवेगळ्या चेनच्या मेथड्स ज्या आहेत आपल्या, ज्यामध्ये आपण अगदी सुरुवातीपासून बघायला झालं तर 5 मीटर, 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर असेल, किंवा फीट मध्ये असतील तर 33 फीट असेल, 66 फीट असेल किंवा 100 फीट असतील, अशा वेगवेगळ्या मेट्रिक चेन असेल, रिव्हेन्यू चेन असेल, गुंटूर चेन असेल, अशा वेगवेगळ्या टाईपच्या चेन्स आपण स्टडी करतो. तर त्याबद्दलच आहे हे इंट्रोडक्शन अबाउट द चेन सर्वे. कुठल्या कुठल्या इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये यूज करतो आपण, मग त्यामध्ये पेक्स असतील, एरोज असतील, त्यानंतर तुमचे वेगवेगळे ऑफसेटसाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत परत. तर असा सगळा पार्ट इथं तुम्हाला परत स्टडी करावा लागेल. टेस्टिंग ऑफ मेट्रिक चेन साठी मग IS कोड नुसार काय काय स्पेसिफिकेशन्स आहे, टॉलरन्सशी रिलेटेड हे पार्ट तुम्हाला इथं स्टडी करावे लागतील. रेंजिंग जे आहे, रेंजिंगच्या मेथड्स, डायरेक्ट रेंजिंग, इनडायरेक्ट, डायरेक्ट कधी यूज करायची, इनडायरेक्ट कधी यूज करायची, रेंजिंग मधले कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आहेत हा पार्ट असेल. त्यानंतर ऑफसेट जे आहेत आपण परपेंडिक्युलर ऑफसेट आणि ऑब्लिक ऑफसेट, मग परपेंडिक्युलर साठी कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट, ऑब्लिक साठी कुठले इन्स्ट्रुमेंट, हा जो पार्ट आपण स्टडी केलेला आहे तो परत इथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि जो एक न्यू पॉईंट असं म्हणता येणार नाही, हा ऑलरेडी तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शिकलेला असतात, फील्ड बुकशी रिलेटेड थोडंसं थिओरिटिकल पार्ट आहे. पण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जे काय आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यावेळेला आपण हा सहजा हा पॉईंट जो आहे स्किप करतो, कारण पूर्ण थिओरिटिकल आहे. बट तो इथे तुम्हाला इथं सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा तुम्हाला स्टडी करावा लागेल. त्यानंतर ऑब्स्टॅकल इन चेन असेल, चेनिंगशी रिलेटेड ऑब्स्टॅकल्स असतील, रेंजिंगशी रिलेटेड असतील आणि दोघांशी रिलेटेड ऑब्स्टॅकल्स असतील. त्यानंतर स्लोपिंग ग्राउंडवर जर तुम्हाला चेनिंग करायचं असेल तर त्यामध्ये परत डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये काय करतो आपण, जी स्टेपिंग मेथड आहे त्याचा यूज करतो, आणि इनडायरेक्ट मध्ये आपण काय करतो की स्लोपची जी करेक्शन आहे त्या करेक्शनचा यूज करून आपण हे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करतो. तर सेम इथं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर चेन सर्वे जे आहे ओपन लँडसाठी, हा थोडासा नवीन पार्ट इथं आपण म्हणू शकतो. याला कॅल्क्युलेशन ऑफ एरिया जो आहे आपण इनडायरेक्टली स्टडी केलेला आहे, हा एक सेपरेट चॅप्टर होता तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ एरियामध्ये. मग त्यामध्ये ट्रॅपोझायडल मेथड असेल, तुमची सिम्पसन्स मेथड असेल किंवा इररेग्युलर शेप असेल तर त्यामध्ये आपण प्लॅनिमीटर यूज करतो. तर हा पार्ट इथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यानंतर हे जे आहे साईड प्लॅनशी रिलेटेड मात्र हा थोडासा नवीन पार्ट इथं तुम्हाला स्टडी करावा लागेल. म्हणजेच काही पार्ट झालेला आहे, काही पार्ट तुम्हाला नव्याने स्टडी करावा लागणार आहे, अशा टाईपचा हा सिलेबस तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा आता मॉडेल 4 जे आहे त्यामध्ये काय आहे की तुमचं कंपास सर्वेशी रिलेटेड पार्ट आहे. मग कंपासमध्ये आपल्याला माहिती आहे बेसिकली आपण दोन टाईपचे कंपास यूज करतो, प्रिझमॅटिक कंपास असेल, सर्वेअर कंपास असेल. मग त्याचं कंपॅरिझन असेल, त्याचे कंपोनंट्स असतील. कंपासचा यूज करून आपण जे बेरिंग कॅल्क्युलेट करतो ते 4 बेरिंग, बॅक बेरिंग, त्यानंतर होल सर्कल बेरिंग मध्ये असेल किंवा रिड्युस्ड बेरिंग, ह्याबद्दलचे जे MCQs असतील, कन्व्हर्जन्सशी रिलेटेड न्यूमरिकल असतील, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्याचबरोबर जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॅग्नेटिक डिक्लिनेशन आणि त्याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल, तर ही युनिट नंबर 4 मध्ये तुम्हाला, मॉडेल नंबर 4 मध्ये कंपास सर्वे मध्ये इथं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर हा पार्ट टोटली नवीन आहे. ऑटोकॅड, आता काही जणांनी जर ऑटोकॅडचा क्लास केलेला असेल तर त्यांना हा बेसिक पार्ट असेल, ज्यांनी नसेल केलेला तर त्यांच्यासाठी मात्र हा पूर्णपणे नवीन असेल ऑटोकॅडशी रिलेटेड. आता हा ऑटोकॅड जो आहे हा सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सहजा कुठल्याही सिलेबसमध्ये इन्क्लूड नसतो, फक्त एक्सक्लुडिंग जो ATPचा नवीन सिलेबस आलेला आहे तिथं मात्र हे ऑटोकॅड इन्क्लुडेड आहे. बट ती जर एक्झाम सोडली तर बाकी कुठल्या एक्झाममध्ये शक्यतो ऑटोकॅडशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. त्यामुळे हा पूर्णपणे टोटल नवीन पार्ट असेल. मग यामध्ये कमांड्स आहेत, त्या कमांड्स तुम्हाला स्टडी करावे लागतील वेगवेगळ्या. मग त्यामध्ये तुमच्या लाईनशी रिलेटेड, ड्रॉइंगशी रिलेटेड, मॉडिफायशी रिलेटेड, लेअरशी रिलेटेड, मग ट्रीम असेल, बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या कमांड्स आहेत. तर या कमांड्स तुम्हाला स्टडी करावे लागतील. यावर क्वेश्चन्स तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये बघायला मिळतील. त्यानंतर आता ही झाली पहिली सेमिस्टर. सेमिस्टर 2 मध्ये बघूयात की कुठले कुठले मॉड्यूल्स आहेत, त्यामध्ये सुद्धा कुठले पार्ट झालेले आहेत. तर हा जो पार्ट आहे प्लेन टेबल सर्वे. आता प्लेन टेबल सर्वे मध्ये ऑलरेडी आपण जे आहे हे पॉइंट्स आपल्याला माहित आहेत की प्लेन टेबलच्या ऍक्सेसरीज काय असतात, प्लेन टेबलच्या मेथड्स कोणकोणत्या असतात. तर तेच तुम्हाला इथे बघायला मिळेल. जसं की बघा, सेटिंग अप प्लेन टेबल अँड इन्स्ट्रुमेंट युज्ड इन प्लेन टेबलिंग, त्याच्याशी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत. मेथड्स ऑफ प्लेन टेबल म्हणजे यामध्ये अगदी सुरुवातीपासून जर बघायचं झालं तर रॅडिएशन मेथड आहे, इंटरसेक्शन मेथड आहे, ट्रॅव्हर्सिंग आहे आणि तुमचे रिसेक्शन मेथड आहे. रिसेक्शन मध्ये परत बॅक साइटिंग न करतो आपण, त्यानंतर कंपास न करतो. 2 पॉइंट प्रॉब्लेम, 3 पॉइंट प्रॉब्लेम. 3 पॉइंट प्रॉब्लेम मध्ये परत आणखी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ट्रायल आणि एरर मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे, अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर हा पूर्ण प्लेन टेबल सर्वे तुम्हाला इथं ॲज इट इज बघायला मिळेल, जो आपण सर्वे सब्जेक्टमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्टडी केलेला आहे. त्यानंतर सर्वात लार्ज जो टॉपिक आहे ह्या पूर्ण मॉडेल मधला, त्यामध्ये सगळ्यात लार्ज तुम्हाला बघायला मिळेल हा थेडोलाइट सर्वे. तर हे सुद्धा सगळे टॉपिक्स बघा आपल्याला सगळे ओळखीचे वाटतील, फक्त तुम्हाला रिवाइज करावे लागतील, याचा स्टडी डिटेलमध्ये करावं लागेल, बेसिक लेवलला करावं लागेल आणि ह्या टॉपिकशी रिलेटेड MCQ तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. कुठले कुठले आहेत बघा, इंट्रोडक्शन टू थेडोलाइट असतील, मग त्याचे पार्ट्स असतील. पार्ट्स मध्ये जो पहिला व्हर्टिकल सर्कलशी रिलेटेड पार्ट्स येतात, ट्रुनियन ऍक्सिस येते तिथं,
वर्नियर्स येतात तुमचे, बरोबर आहे, क्लॅम्प स्क्रूज येतात, टँजंट स्क्रूज येतात, अप्पर प्लेट, लोअर प्लेट, त्यानंतर मग वर्नियर कुठे अटॅच आहे, त्यानंतर मेन स्केल कुठे अटॅच आहे, मग बबल ट्यूब कुठे कुठे असते, हे सगळे जे काही मेन पार्ट्स आहेत हे तुम्हाला इथं स्टडी करावे लागतील बेसिक लेवलला. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड डेफिनेशन्स, मग सेंटरिंग म्हणजे काय असतं, त्यामध्ये थिओडोलाइटशी रिलेटेड वेगवेगळ्या फंडामेंटल ऍक्सिस काय असतात, स्विंगिंग म्हणजे काय असतं, ट्रान्झिटिंग म्हणजे काय असतं, फेस लेफ्ट म्हणजे काय, फेस राईट म्हणजे काय, तर हे जे काही बेसिक डेफिनेशन्स आहेत थिओडोलाइटशी रिलेटेड हे तुम्हाला इथं स्टडी करावे लागतील. आणि एक ॲडिशनल पार्ट जर बघितलाच तुम्ही की जो आपण सहजा कुठे स्टडी केलेला नाही तर तो अगदी सिंपल आहे, अनप्लेसिंग अँड प्लेसिंग, म्हणजे थिओडोलाइटचा यूज करताना जे आहे हिची जी काय सेटअप असतो त्याच्याशी रिलेटेड हा पॉईंट आहे. त्यानंतर थिओडोलाइटशी रिलेटेड टेम्पररी ऍडजस्टमेंट, मग त्यामध्ये अगदी सेंटरिंग असेल, लेवलिंग असेल, फोकसिंग असेल, आणि त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असतील तुमच्या परमनंट, मग स्पायर टेस्ट असतील तुमची, क्रॉस एअर रिंग टेस्ट असेल तुमची, त्यानंतर व्हर्टिकल सर्कलशी रिलेटेड काही ऍडजस्टमेंट्स असतील. तर अशा सगळ्या या परमनंट ऍडजस्टमेंट, टेम्पररी ऍडजस्टमेंट दोन्ही सुद्धा तुम्हाला इथं स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर मग हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड, म्हणजे ऑर्डिनरी मेथड, एकच अँगल सेव्हरल टाइम्सला जर यूज केला तर रिपिटेशन मेथड, सर्कलमध्ये जर मेजर केला आपण पूर्णपणे तर त्या केसमध्ये रिट्रेशन मेथड. तर या मेथड्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. थिओडोलाइटशी रिलेटेड एरर्स असतील म्हणजे पर्सनल एरर्स असतील, इन्स्ट्रुमेंटल असतील, काही मिस्टेक्स असतील, अशा नॅचरल एरर्स असतील, तर हे सगळं कॉमन पार्ट तुम्हाला ॲज इट इज जो आपण सर्वेमध्ये स्टडी करतो पण हा अगदी बेसिक लेवलला तुम्हाला इथं स्टडी करावं लागेल. अगदी तेच पॉईंट सगळे आहेत बघा, लेईंग ऑफ अ हॉरिझॉन्टल अँगल असेल, त्यानंतर व्हर्टिकल अँगल असेल, व्हर्टिकलमध्ये परत दोन असतात तुमचे, डिफ्लेक्शन असतं, त्याचबरोबर तुमचा यामध्येच हॉरिझॉन्टलमध्येच दोन असतात, डिफ्लेक्शन असतो, डायरेक्ट असतो, व्हर्टिकलमध्ये दोन असतील तुमचे, एक असतो इलेव्हेशन आणि एक असतो डिप्रेशन. ओके, त्याचबरोबर युजेज जे आहेत थिओडोलाइटचे वेगवेगळे, म्हणजे प्रोलॉंगिंग लाईन करणं, त्याचबरोबर तुम्हाला इथं बघायला मिळेल की ट्रिग्नोमेट्रिक लेवलिंगचा थोडासा पार्ट इथं इन्क्लुडेड आहे. आता हा ट्रिग्नोमेट्रिक लेवलिंग जे मेन्सचा स्टडी करतात ते ह्या ट्रिग्नोमेट्रिक लेवलिंग तिथे इन्क्लुडेड आहे, बट डिप्लोमा लेवलला शक्यतो हे स्किप केलं जातं. हे डिप्लोमा लेवलमध्ये शक्यतो ट्रिग्नोमेट्रिक लेवलिंगवर खूप कमी क्वेश्चन्स आलेले आहेत, बट मेन्समध्ये मात्र ट्रिग्नोमेट्रिकवर क्वेश्चन्स येतात. त्यानंतर ट्रॅव्हर्स सर्वे असेल, त्यामध्ये परत ओपन ट्रॅव्हर्स, क्लोज्ड ट्रॅव्हर्स, त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे चेक्स आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अ ट्रॅव्हर्स असेल वेगवेगळे, म्हणजे त्यामध्ये चेन ट्रॅव्हर्सिंग असेल, प्लेन टेबल असेल, थिओडोलाइट असेल, कंपास असेल, इन्स्ट्रुमेंटनुसार ट्रॅव्हर्सिंगचे टाइप सुद्धा केलेले आहेत. थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग मेथड्स दिलेले आहेत तुम्हाला, थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग फेजेस कुठल्या कुठल्या आहेत, आणि क्लोजिंग एरर जो आहे तर हा क्लोजिंग एरर बद्दल सुद्धा, त्यामध्ये क्लोजिंग एरर असेल, रिलेटिव्ह एरर असेल, म्हणजे थिओडोलाइट पहिला तर तुम्हाला बरेचसे पॉईंट्स इथं बघायला मिळतील. खूप लार्ज असा टॉपिक आहे थिओडोलाइट, इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये लॅटिट्यूड कॅल्क्युलेट करणं, डिपार्चर्स मध्ये त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत त्याचं प्लस मायनस कधी, मायनस कधी, या प्लस मायनसच्या ज्या साईन्स आहेत ह्या महत्वाच्या आहेत. चेकिंग बॅलन्सिंग द ट्रॅव्हर्स असेल, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ अ गेल्स टेबल असेल. ओके, तर हे सगळे तुम्ही जे काही कॉमन पॉईंट्स हे सगळे जे बघतात हे सगळे आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, पण हे बेसिक लेवलला स्टडी करावं लागतील. एमसीक्यू कशा पद्धतीचे आहेत आयटीआयचे तुम्हाला थोडंसं अनालिसिस करावे लागतील आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला हा अभ्यास करावा लागेल. तर हे थिओडोलाइटशी रिलेटेड इतके इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. त्यानंतर युनिट नंबर 3 लेवलिंगशी रिलेटेड आहे. लेवलिंग मध्ये बघा, आता लेवलिंग मध्ये तुम्हाला कोणकोणत्या टर्म्स, म्हणजे अगदी तुमची जी काय सरफेस असते, लेवल सरफेस असेल, हॉरिझॉन्टल असेल, हॉरिझॉन्टल लाईन असेल, लेवल लाईन्स असतील, व्हर्टिकल लाईन असेल, असे जे पॉईंट्स आहेत, मग मीन सी लेवल काय असतं, इलिव्हेशन काय असतं, बेसिक टर्म्स इथं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग डिफरंट टाइप्स ऑफ लेवलिंग मध्ये पण मग परत डायरेक्ट लेवलिंग असेल, इनडायरेक्ट लेवलिंग असेल, हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर फील्ड बुक जे आहे, फील्ड बुक मध्ये कसा जे काही जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत कसे फिल केले जातात, कसे चेक घेतले जातात. मग लेवलिंगच्या परत डायरेक्ट लेवलिंगच्या परत मेथड्स, रेसिप्रोकल लेवलिंग असेल, त्यानंतर त्यामध्ये प्रॉब्लेम्स काय येतात, हा सुद्धा पार्ट शक्यतो आपण स्किप करतो, याच्यावर जे जास्त क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळत नाहीत, पण इथं तुम्हाला हे स्टडी करावं लागतील. लेवलिंगशी रिलेटेड जे काय एमसीक्यूज आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. त्यानंतर करेक्शन, कर्वेचर आणि रिफ्रॅक्शनची जी काय करेक्शन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला यावर क्वेश्चन्स विचारू शकतात. आणि हा एक पार्ट जो आहे हा शक्यतो आपण डम्पी लेवलच्या वर क्वेश्चन्स विचारतात, किंवा जर तुम्ही रेफरन्स बुक बघितले तर शक्यतो डम्पी लेवलच्या डायग्राम, टिल्टिंग लेवलच्या डायग्राम वगैरे दिलेले आहेत. पण इथं सिलेबसमध्ये ॲटो लेवल किंवा डिजिटल लेवल सुद्धा मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला स्टडी करावं लागेल. आणि त्यानंतर एक लॉन्जिट्युडनल किंवा सेक्शनिंग मेथड जी आहे जी शक्यतो आपण रोड प्रोजेक्टसाठी यूज करतो, तर हे सुद्धा इथं सिलेबसमध्ये आहे. आणि त्याचबरोबर लेवल ट्यूबची जी सेन्सिटिव्हिटी आहे, बबल ट्यूबची जी सेन्सिटिव्हिटी आहे, म्हणजे जी अँगलच्या स्वरूपात आणि ग्रॅज्युएशन्स किती होत आहेत, शिफ्टिंग किती होत आहे त्याच्या स्वरूपात आपण हे स्टडी करतो, हे सुद्धा इथं आहे. आणि फ्लाय लेवलिंग किंवा चेक लेवलिंग सुद्धा इथे तुम्हाला सिलेबसमध्ये लेवलिंगमध्ये बघायला मिळेल. तर हा लेवलिंग सुद्धा बऱ्यापैकी आपल्या जो काय आपण स्टडी करतो त्याच्याशीच रिलेटेड हा पार्ट आहे. त्यानंतर आहे टॅकोमेट्रिक सर्वे. तर इंट्रोडक्शन टू द टॅकोमेट्री हा टॉपिक तुम्हाला इथे दिलेला आहे. यामध्ये स्टेडिया इंटरवल नुसार तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसे कॅल्क्युलेट करता,
त्यामध्ये तुमचे कॉन्स्टंट जे आहेत ॲडिटिव्ह कॉन्स्टंट, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, त्यानुसार एक 100 असतो मल्टिप्लाइंगचा आणि ॲडिटिव्हचा 0 असतो ॲनालिटिक लेन्स यूज केल्यानंतर. तर तो जो पार्ट आपण स्टडी केलेला आहे तोच इथं मग टँजेन्शियल मेथड असेल, स्टेडिया मेथड असेल, सबस्टन्स बार मेथड असेल, ती इथं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर युनिट नंबर 5 परत हे जे आहे हे ऑटोकॅड वेगवेगळ्या सेमिस्टरला बेसिक टू ॲडव्हान्स लेवलवर तुम्हाला इथं सिलेबसमध्ये बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ऑटोकॅड आहे डिटेलमध्ये स्टडी करायचं, एवढं लक्षात ठेवा. त्यामधल्या बेसिक कमांड्स असतील, ॲडव्हान्स कमांड्स असतील, या सगळ्या तुम्हाला स्टडी करायचे, ते तुम्हाला ठराविक सेमिस्टरमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. त्यानंतर सेमिस्टर 3 मध्ये बघूयात आता कुठले कुठले टॉपिक्स आहेत. पहिला आहे कंटूर सर्वे, कंटुरिंगशी रिलेटेड. हा सुद्धा बराचसा जो पार्ट आहे, बराचसा पार्ट आपला झालेला आहे ऑलरेडी. जसं की कंटुरिंग इंट्रोडक्शन असेल, कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. त्यानंतर तुमचे युजेस काय काय असतात कंटुरिंगचे. त्यानंतर इनडायरेक्ट मेथड कुठली आहे, इंटरपोल्युशन कसं करतात. त्यानंतर कंटूर ग्रेडियंट जो आहे कसा लोकेट करतात. कंटूर मॅप कसं काय असतो त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रेड ऑफ कंटूर तुम्हाला ट्रेस करायचं आहे रूट तुम्हाला ठरवण्यासाठी. तर म्हणजेच हा थोडक्यात युजेसशी रिलेटेड परत एक पार्ट आहे. फक्त हे जे आहे, हे जे हँड जे काय आपण मायनर इन्स्ट्रुमेंट म्हणतो सर्वेमध्ये, तर शक्यतो त्यावर सुद्धा क्वेश्चन मोस्टली विचारले गेलेले नाहीत आतापर्यंत. बट इथं सिलेबसमध्ये आहे, ह्या ITIच्या सिलेबसमध्ये आहे, त्यामुळे हे तुम्हाला पर्टिक्युलरली स्टडी करावं लागेल. वेगवेगळे मायनर इन्स्ट्रुमेंट आहेत ते. त्याचबरोबर अर्थवर्कशी रिलेटेड, म्हणजे आता अर्थवर्क म्हणजेच काय आली, क्वांटिटी आली एक, बरोबर आहे. म्हणजे एक व्हॉल्यूम आला, म्हणजे परत तुम्हाला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी जशा आपण एरियासाठी ट्रायपोझायडल, सिम्पसन्स, प्रिझमायडल फॉर्म्युला यूज करतो, सेम तसेच इथं सुद्धा यूज करावे लागतील. तर ते ह्याच्याशी रिलेटेड आहे. आणि मॅपशी रिलेटेड मात्र तुम्हाला थोडासा हा नवीन पार्ट जो आहे, नवीन पार्ट तुम्हाला इथं स्टडी करावा लागेल. तर हे झालं तुमचं पहिल्या युनिट बद्दल, सेमिस्टरची 3rd सुरू आहे त्याबद्दल. मग कर्व बद्दल सुद्धा बराचसा स्टडी आपला झालेला असतो. हॉरिझॉन्टल कर्व मध्ये सिंपल कर्व जो आहे तो सिंपल कर्व आपण डिटेलमध्ये स्टडी करतो. बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये रिव्हर्स कर्व असेल किंवा इथं जसा दिलेला आहे कंपाऊंड कर्व, याच्याबद्दल शक्यतो याच्या कंपोनंटवर जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेले नाहीत. बट इथं मात्र सिलेबसमध्ये मेन्शन आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं स्टडी करावं लागेल. हा नवीन पार्ट जो आहे, नवीन ऍक्च्युली नाही तो आहेच आपल्या सिलेबसमध्ये, पण शक्यतो काय करतो आपण स्किप करतो, कारण त्यावर क्वेश्चन जास्त विचारले जात नाहीत. म्हणून आपण फक्त सिंपल कर्वचे जे काय कंपोनंट्स आहेत, टँजंट लेंथ असेल, टँजंट पॉईंट्स असतील किंवा तुमची कर्वची लेंथ असतील, हे स्टडी करतो, बरोबर आहे. तर त्यासोबतच तुम्हाला कंपाऊंड कर्व असेल, रिव्हर्स कर्व असेल, ट्रान्झिशन कर्व, हे सुद्धा डिटेलमध्ये स्टडी करावं लागेल. वर्टिकल कर्व आपण स्टडी केलेला आहे ऑलरेडी. त्यामध्ये समिट कर्व असेल, सॅग कोणकोणत्या कंडिशनमध्ये वर्टिकल असेल, कोणकोणत्या कंडिशनमध्ये सॅग तुमचा कर्व असेल. ओके, तर हे तुम्हाला स्टडी करावं लागेल कर्व ह्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर मग टोटल स्टेशन हा थोडासा नवीन पॉईंट आहे. आपण इंट्रोडक्टरी पार्ट फक्त स्टडी करतो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये, ते पण तुमच्या इंजिनिअरिंगच्या एक्झाम MPSC एक्झाम मध्ये मेन्शन आहे हा टॉपिक. बट हे तुम्हाला इथे स्टडी करावं लागेल की टोटल स्टेशन बद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन, मध्ये जे इंट्रोडक्शन असेल, मेजरमेंट कशा घेतल्या जातात, त्याचा यूज ओपन आणि क्लोज ड्रायव्हर्सला कशा पद्धतीने केला जातो, आणि परत टोटल स्टेशनचे कसे टाइप्स आहेत. मग टोटल स्टेशनचे जे 2 मेन तुमचे पार्ट्स असतात, EDM बद्दल पण स्टडी करावं लागेल तुम्हाला, आणि थेडोलाइट जे इलेक्ट्रॉनिक थेडोलाइट त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला स्टडी करावं लागेल. तर हे टोटल स्टेशन बऱ्यापैकी पूर्णपणे नवीन आहे. कॅडेस्ट्रियल सर्वे जस्ट आपण डेफिनेशन बघतो पहिल्या युनिटमध्ये, क्लासिफिकेशन ऑफ सर्वेज, पण इथे एक चॅप्टर दिलेला आहे स्पेसिफिकली, त्यात तो सुद्धा तुम्हाला टोटली न्यू असेल. यामध्ये फक्त डिजिटल प्लॅनिमीटरचा थोडासा पार्ट आहे, हा एखाद्या वेळेस तुम्ही स्टडी केलेला असेल, पण हे तुम्हाला पूर्णपणे नवीन टॉपिक कॅडेस्ट्रियल सर्वे असेल. त्यानंतर रोड प्रोजेक्ट सर्वे, आता यातला जो टॉपिक्स आहे त्यातले काही टॉपिक्स तुमच्या हायवे सब्जेक्टमध्ये कंप्लीट झालेले असतील, सर्वेमध्ये नसतील झाले पण हायवेमध्ये कंप्लीट झाले असतील. जसं की इथं दिले बघा, क्लासिफिकेशन ऑफ अ रोड. मग आपल्याला माहिती आहे डिस्ट्रिक्ट रोड असतात, त्यानंतर स्टेट नॅशनल हायवे असतात, मेजर तुमचे रोड्स असतात, मायनर रोड्स असतात, बरोबर आहे. तर त्याचे क्लासिफिकेशन्स असतील, त्याच्याशी रिलेटेड सर्वे असेल, मॅप सर्वे असेल, डिटेल सर्वे असेल, टेकन सर्वे असेल. तर हा पार्ट तुम्ही हायवेमध्ये शिकलेला आहात. त्यानंतर अर्थवर्क कसं कॅल्क्युलेट करायचं, मगाशी जे म्हणलं मी तुम्हाला की व्हॉल्यूम, तोच कॉमन पार्ट इथं तुम्हाला रोडशी रिलेटेड पर्टिक्युलरली बघायला मिळेल. त्यानंतर आहे प्रिपरेशन, आता हे मॅपशी रिलेटेड आहे, हे पूर्णपणे नवीन टॉपिक्स असतील तुमच्यासाठी. और टोपोग्राफिक मॅप असेल, कॅडेस्ट्रियल मॅप असेल, म्हणजे थोडे बेसिक पॉईंट्स तुम्हाला नॉलेज असेल, पण बेसिक लेवलला अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथं स्टडी करावं लागतील. त्यानंतर रोडचा जो मॅप आहे तो 1 किलोमीटरसाठी प्रिपेअर करायचा आहे तुम्हाला, आणि ऑटोकॅड कमांड परत तुम्हाला इथे यूज करायचे. तर अशा पद्धतीचं हे युनिट नंबर 5 मध्ये तुम्हाला कंटेंट बघायला मिळेल. आता लास्ट सेमिस्टरमध्ये बघूयात, हा थोडासा नवीन पार्ट आहे. परत एकदा जसं सांगितलं मी तुम्हाला, सगळ्या सेमिस्टरमध्ये त्याने ऑटोकॅड बद्दल इन्फॉर्मेशन प्लेस केल्या, त्यामुळे ऑटोकॅड तुम्हाला डिटेल आलं पाहिजे. हा पहिला चॅप्टर. त्यानंतर कार्टोग्राफिक प्रोजेक्शनशी रिलेटेड थोडासा हा नवीन पार्ट आहे, हा सुद्धा तुम्हाला हा कुठेही झालेला नाही आतापर्यंत. हे तुम्हाला जे आहे कोनिकल प्रोजेक्शन वगैरे, पॉलिकोनिक वगैरे पॉईंट्स जे आहेत ते नव्यानं तुम्हाला अभ्यास करावा लागेल ह्या एक्झामसाठी. त्यानंतर GI GPS, काही जणांनी जर काही अदर एक्झाम्स दिलेले असतील
MPSC सोडून, तर तिथं हा पार्ट काही वेगवेगळ्या एक्झाम मध्ये झाला असेल कव्हर, बट तशा हा टॉपिक सुद्धा नवीनच असेल. GIS असेल, GPS असेल, हा तुम्हाला नव्यानं स्टडी करावा लागेल. आणि हायड्रोग्राफिक सर्वे फक्त मेन्स मध्ये इन्क्लुडेड आहे बघा. डिप्लोमाच्या कुठल्या एक्झाम मध्ये यावर क्वेश्चन जास्त आलेले नाहीत, पण मेन्स मध्ये मात्र हा टॉपिक आहे. त्यामुळे मेन्सचं प्रिपरेशन ज्यांनी केलेलं आहे किंवा जे करत आहेत त्यांच्यासाठी हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते नोन असतील. जसं की आपण हायड्रोग्राफिक म्हणजे माहिती आहे आपल्याला, लार्ज बॉडीज ऑफ वॉटर आहे त्याच्याशी रिलेटेड सर्वे केला तर त्याला आपण हायड्रोग्राफिक असं म्हणतो. मग त्यामध्ये व्हिलॉसिटी मेजरमेंट असेल, डेप्थ मेजरमेंट असेल ज्याला आपण साऊंडिंग मेथड असं म्हणतो, डिस्चार्ज मेजरमेंट असेल, अशा पद्धतीचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही मेन्स मध्ये हे ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. आणि लास्ट जे आणखी काही टॉपिक्स आहेत, ट्रान्समिशन लाईन हा परत पूर्णपणे नवीन टॉपिक आहे ट्रान्समिशनशी रिलेटेड. त्यामधले हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे नव्याने आपल्याला स्टडी करावे लागतील ट्रान्समिशनशी रिलेटेड. आणि त्याचबरोबर रेल्वे लाईनशी रिलेटेड सुद्धा हे जे पॉईंट्स दिसत आहेत हे सगळे पॉईंट्स आपल्याला नव्याने स्टडी करावे लागतील. म्हणजे यामध्ये तुम्हाला न्यू रेल्वे लाईन बद्दल असेल, त्याचबरोबर मार्किंग, टेंटेटिव्ह अलाइनमेंट असेल, त्यानंतर तुमचं कंडक्ट, रिकग्नन्स, प्रिलिमिनरी सर्वे, अशा पद्धतीचे पॉईंट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि त्यानुसार तुम्हाला ऍट द एंड फायनल लोकेशन हे ठरवायचं असतं. तर हे रेल्वेशी रिलेटेड आहे. आणि लास्ट जे आहे डबल स्टोरी बिल्डिंगशी रिलेटेड तुम्हाला पूर्णपणे ड्रॉइंग जमलं पाहिजे आणि त्याचं इस्टिमेशन. तर हे सुद्धा बाकी दुसऱ्या कोर्सेसमध्ये सुद्धा तुम्हाला इस्टिमेशन किंवा ड्रॉइंगचा पार्ट कॉमन बघायला मिळेल. तर असा हा सिलेबस आहे. सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की काही पर्सेंटेज सिलेबस जो आहे, हा काही पर्सेंटेज सिलेबस जो आहे आपल्याला कॉमन तुम्हाला लक्षात आला असेल, जो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. तर हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ॲज अ ITI मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करण्याची. आणि जागा ज्या आहेत त्या सिव्हिलसाठी सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे जोमानं तयारीला लागा. ज्यांनी CBT 1 दिलेली आहे, ज्यांना चांगला पेपर गेलेला आहे त्या मुलांनी लवकरात लवकर रिझल्टची वाट न बघता CBT 2 ची जी तयारी आहे ती लवकरात लवकर स्टार्ट करा. ह्या ज्या काय सिव्हिलशी रिलेटेड ज्या काय पोस्ट आहे त्या सगळ्या पोस्टला शक्यतो अप्लाय करायचा ट्राय करा वेगवेगळ्या लोकेशनसाठी, म्हणजे तुम्हाला पोस्ट जास्त अवेलेबल होतील. आणि ही जे काय 40 क्वेश्चन्स आहेत ते बेसिक लेवलला असतील, त्यामुळे कॉम्पिटिशन सुद्धा तशा त्या पद्धतीचंच असेल. त्यामुळे तुमची जी तयारी आहे ही बेसिक लेवलला आणि MCQ ची जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा डिमांड होता या सिलेबस बद्दल, बऱ्याच दिवसांपासून फोन सुद्धा येत होते, त्यामुळे हा स्पेशली आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक गुड न्यूज अशी आहे की त्याबद्दल यामध्ये जे 3 महत्वाचे जे काही ट्रेड्स आहेत ज्यामध्ये सिलेबस आपल्या सिव्हिलशी रिलेटेड मिळता जुळता आहे मॅक्झिमम, जसे की सर्वेअर असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्टर असेल किंवा ड्राफ्ट्समन असेल, तर या 3 कोर्सेससाठी, या 3 ट्रेडसाठी, या CBT 2 साठी, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी आजच आपण हा कोर्स लॉन्च करत आहोत 50% डिस्काउंटने. जर तुम्हाला या तिघांपैकी कुठला पण एक कोर्स पाहिजे असेल, म्हणजे सर्वेअर असेल तर 3000 असेल, बिल्डिंग असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्टर 3000 आणि ड्राफ्ट्समन सेपरेटली घेतला तरी 3000 मध्ये आहे. आणि तिघांचं जे विद्यार्थी मित्र आहेत की तिघांना सुद्धा अप्लाय करू इच्छित आहेत, जास्तीत जास्त ज्यांना स्कोप पाहिजे किंवा जास्तीत जास्त पोस्ट त्यांना पुढे कॉम्पिटिशन मध्ये ज्यांना उतरायचं आहे, तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी तिघांचा कॉमन असा एक कॉम्बो सुद्धा आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याची फी फक्त 5499 इथं तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या नक्की या विद्यार्थी मित्रांचा बऱ्याच जणांचा डिमांड होता. याबद्दल काहीही तुम्हाला डिटेल या बॅच बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल की यामध्ये काय कव्हर केलं जाईल, कशा पद्धतीचे बॅच असेल, काय काय इन्क्लुडेड आहे, याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन हा पहिला जो नंबर दिसत आहे या नंबरवर कॉल करा किंवा या नंबरवर सेकंड जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा. ओके, या पहिल्या नंबरवर कॉल करा किंवा सेकंड नंबरवर तुम्ही काय करा, यावर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्म सुद्धा लिंक जी आहे ती अटॅच केलेली आहे. तो गुगल फॉर्म सिंपल आहे, त्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन फिल करा. आपल्या टीम कडून तुम्हाला नक्की कॉल यायला जाईल आणि तुमच्या ह्या एक्झाम बद्दलचे जे काय डाऊट्स आहेत, आणखी ह्या व्हिडिओ मधून सुद्धा आणखी काय डाऊट्स असतील तर ते डाऊटचे तुम्हाला किंवा बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. ओके, त्याचबरोबर ह्या सगळ्या बॅचेस ह्या ॲपमध्ये आपल्या अवेलेबल आहेत. इन्फिनिटी अकॅडमी प्ले स्टोअरवर सर्च करा, तिथे गेला की तुम्हाला स्टोअरमध्ये या बॅचेस सगळ्या बघायला मिळतील. तिथून सुद्धा हे डायरेक्टली तुम्ही परचेस करू शकता. बॅच जी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे, म्हणजे लेक्चर जे आहेत, थेरी लेक्चर्स तुमचे सगळे रेकॉर्डेड असतील तिथे अवेलेबल. आणि काही डाऊट सॉल्व्हिंग सेशन, MCQ सेशन्स हे जे आहे ते काही लाईव्ह स्वरूपात सुद्धा घेतले जातील. तर अशा पद्धतीची ही बॅच असणार आहे. बट तुम्हाला आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल बॅच बद्दल तर जसं मी सांगितलं की ह्या नंबरवर कॉल करा. ओके, 3 ह्याच्यासाठी आहे, सर्वेअर असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल किंवा ड्राफ्ट्समन असेल, तिघांची कंबाईन अशा पद्धतीचे ह्या बॅचेस असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हे बॅच हे जे ॲप आहे ते पहिल्यांदा तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ओके, तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आम्ही हा सर्वेइंगचा जो काय सर्वेअरचा जो काय सिलेबस आहे हा सिलेबस डिटेलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे सिव्हिलसाठी. तशाच पद्धतीने सिव्हिलचे जे अदर जे काय ट्रेड्स आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओज नक्कीच तुम्हाला लवकर या आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपले चॅनल
सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ह्या एक्झाम बद्दल असेल किंवा सिव्हिलशी रिलेटेड तुम्हाला कुठल्याही एक्झामचे प्रिपरेशन करायचं असेल तर त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती फ्रीली बघायला मिळेल. ओके, तर अशाच पद्धतीने कनेक्टेड राहा. लवकरच आपण आणखी एका व्हिडिओ सोबत या ITI शी रिलेटेड आपण आणखी एका व्हिडिओमध्ये नक्की भेटू. थँक्यू सो मच.